नमस्कार, मी सच्चिदानंद दिगंबर आंदे. आम्ही कोकणकर भजनप्रेमी मुंबई इंडियन्स समर्थक आणि आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सला यावेळी सपोर्ट करत आहोत. आणि मी असंच एक गाणं रचलं होतं की आपलं पहिलं मी निघालो तुम्ही येता का, आणि ते आम्ही भजन संपल्यानंतर असं आम्ही भावंड बसलो आणि ते रेकॉर्ड केलं आणि टाकलं इंस्टावरती. तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण अशीच पुढे गाणी बनवत राहू आणि इंस्टावरती टाकत राहू. जेव्हा आम्ही पहिलं गाणं बनवलं साईबाबांचं, त्या याच्यावर चालू होतं मी निघालो तुम्ही येता का, त्याच्यानंतर लगेच मला ही चाल आली की आपल्या लालबागचा राजा माझा. त्याच्यावरती मग विचार केला की रोहित शर्माला तर आपल्या मुंबईचा राजा बोलतात हिटमॅनला, त्यामुळे ते एक शब्द टाकून बघितला तिथे की मुंबईचा राजा हिटमॅन माझा खेळतोय थाटात. मग ते एक कडवं झाल्यावर मग पुढचं असं बनवत गेलो आणि ते गाणं एक तयार झालं. पलटण निघाली मुंबई, पलटण निघाली मुंबई, या होमान खेडे नगरात मुंबईचा राजा हिटमॅन माझा खेळतोय थाटात. मुंबईचा राजा हिटमॅन माझा खेळतोय थाटात. पलटण निघाली मुंबईची, पलटण निघाली मुंबईची, या होमान खेडे नगरात मुंबईचा राजा हिटमॅन माझा खेळतोय थाटात. मुंबईचा राजा हिटमॅन माझा खेळतोय थाटात. भजनाची आवड म्हणजे आमची फॅमिली खूप मोठी आहे तशी बघायला गेलं तर. माझ्या म्हणजे आई माझी धरून 6 बहिणी आणि एक भाऊ त्यांचा, आणि आजोबांचं भजन आधीपासूनच म्हणजे अगदी पंचक्रोशीमध्ये, पंचक्रोशी कशाला राजापूर लांजा तालुक्यामध्ये अख्ख्या त्या म्हणजे फेमसच होते त्याच्यात श्रीधर बुवा. तर भजन आम्ही लहानपणापासूनच कानावरती आमच्या पडत होतो, त्यामुळे भजनाचं जी आवड आहे ती आमची नेहमी होती. ह्याच्यातून एक नवीन काहीतरी करायचं हे आम्हाला सच्चूदादाने आमच्या जेव्हा सांगितलं तेव्हा सगळ्यांना एक हे वाटलं की अरे वा, म्हणजे भजन आता जवळपास आम्ही एक 40च्या जवळ पोचलो आहे. तर क्रिकेट आम्ही तेव्हा बघायला गेलं सुरुवात केली होती म्हणजे सचिन तेंडुलकरच्या काळातला, तो सगळ्यांचा देव, क्रिकेटचा देव म्हटलं जातं आपण जसं त्याला. तर म्हटलं का आपण ह्याच्यातून एक चांगलं काहीतरी जर गाणं म्हणू शकतोय आणि त्याच्यासोबतच आपल्या आवडत्या टीमला जर आपण सपोर्ट करू शकतो तर करू नक्की. आणि तसं मग आम्ही सगळेजण एक संडे टू संडे भेटायला लागलो आणि नवीन नवीन गाणं आम्हाला दादा नेहमी व्हॉट्सअपवरती पाठवायचा, ही चाल लक्षात ठेवा, हे शब्द आहेत. मग ते आधीपासूनच थोडं भजनामध्ये आम्ही असल्यामुळे सगळ्यांची प्रॅक्टिस अशी घरीच व्हायची आणि इथे आल्यानंतर एक सुरुवात करून आम्ही पूर्ण गाणं कंप्लीट करायचं. आमचा कॉलेजचा ग्रुप आहे. आता कॉलेज सोडून जवळपास 12 वर्ष झाले. कधीतरी कॉन्टॅक्टमध्ये असतो, काय प्रत्येकजण आपापल्या कामात असतो, पण 2-3 मित्रांनी आमचे व्हिडिओ त्या ग्रुपवरती टाकले आणि खाली लिहिलं वा चव्हाण बुवा. म्हणजे कुठेतरी आनंद झाला की आपले व्हिडिओ इतरांकडून आपल्याच ग्रुपमध्ये येत आहेत आणि ते मित्र बघतायत, लोक बघतायत, त्याचा आनंद झाला. आणि आजपर्यंत जसं मगाशी कोणाला म्हणाला की इतर लोक व्हायरल होत होते किंवा होतात ते आम्ही पाहत होतो, पण स्वतःला व्हायरल झालेलं पाहता आलं त्याचं श्रेय आमचा भाऊ सच्चिदानंद हांदे याला जातं.
कोकणातल्या प्रत्येक घरात एक क्रिकेट वेडा असतो, त्यापैकीच आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आणि म्हणजे आत्ता क्रिकेट खेळायला वेळ मिळत नाही, पण पूर्वी फार खेळायचो. कधीतरी वाईट वाटतं, पण आता आमच्या भावामुळे ही क्रिकेटशी आपण काय म्हणतो अप्रत्यक्षरित्या जोडले गेलेले आहोत गाण्यांच्या माध्यमातून, की विविध चालींवरती तो गाणी लिहितो आणि ती गाणी व्हायरल होत आहेत. आणि स्पेशली मुंबई इंडियन्स समर्थक असल्यामुळे प्रत्येक मुंबईकराची जान मुंबई इंडियन्स आहे. IPLचा हा 18वा सीझन आहे, पण प्रत्येक मुंबईकराला वाटतं की प्रत्येक IPLचं सीझन मुंबई जिंकली पाहिजे. क्रिकेट आवडायला लागलं ते कधीपासून, तर शारजामधली ती सचिन तेंडुलकरची बॅटिंग, जे 141 रन सचिनने मारले होते, ते बघताना जी मजा आली होती. आणि त्याच्यानंतर जे क्रिकेट बघायची आवड निर्माण झाली ती अजूनपर्यंत आहे. आणि हे भजनाच्या याच्यात काही करता करता ती अजून आम्ही पुढे नेतोय त्यात होतं. आणि हे सगळं करता करता आता परवाच एक अनुभव आला. मी ऑफिसमध्ये चहा घ्यायला गेलो, तर चहा घेत होतो, तर तेवढ्यात बाजूला एक माझा कलिग आला, म्हणतात तो परवा मी एक व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये तुम्हीच होतात का? तर बोललो हा, त्या व्हिडिओमध्ये मीच होतो. तर हे अशा प्रकारे हे व्हिडिओ सगळे व्हायरल होत चालले आहेत. माझ्या शाळेतल्या ग्रुपमधनं पण मला मेसेज आले की अरे मोरे इथे कुठेस तू, मोरे तू हे करते, हे कधी करतोस, कामावरनं कधी येतोस, ह्या गोष्टी कधी करतोस, आणि ह्या सगळ्यामध्ये वेळ कसा मिळतो. तर हे कसं आहे, आपल्याला आवड असेल तर आपण त्या गोष्टीसाठी वेळ काढतो. आणि त्या वेळ काढल्यानंतर आपली जर आपण आवड जोपासत गेलो तर त्यातनं आपल्याला मनाला शांती भेटते. आणि जो आपला दिवसभराचा आपल्याला जो थकवा आलेला असतो, तो थकवा सगळ्या निघून जातो. आपण शांत झोपतो आणि दुसऱ्या दिवशी परत आपल्या कामाला एका वेगळ्या प्रकारे आणि त्याच वेगळ्या ऊर्जेने आणि चांगल्या ऊर्जेने कामाला सुरुवात करतो. मी गेलो होतो एकदा ट्रेकिंगच्या ग्रुपवर माझ्या, आणि अनोळखीच होते सगळे. आणि त्या ग्रुपमधून त्या माणसाने मला शोधला आणि मला डायरेक्टली ती लिंक पाठवली की अशी अशी व्हिडिओ व्हायरल होते. बोललो तेव्हा आपण खरोखर झालो व्हायरल. असा तो किस्सा होता की अननोन माणसाकडून आपल्या नकळत ती व्हिडिओ आपल्याकडे येते. आणि त्याआधी मी टाकली नव्हती व्हिडिओ, आली होती मला साचू दादापर्यंत, पण त्याच्या आधी तिकडून येणं ते मला खूप म्हणजे भावलं की असे पण रिस्पॉन्स येतात लोकांचे. परत खाली व्हिडिओ खाली कमेंट्स पण येताना खूप चांगले येतात की वा वा खूप छान, कोकणातून सपोर्ट, साताऱ्यातून सपोर्ट वगैरे वगैरे. तर ते बघून खूप छान वाटतं.